आता तुम्ही म्हणशाल घरदार सोडून असे बाहेर कुठं खायला बसले, तर सांगतो तुम्हाला रामकृष्णारी मंडळी, आपल्याला जायचं होतं आळंदीला. मस्त स्वेटर वगैरे घातलं ना आपण निघालो रतनभाऊच्या घरात. रतनभाऊची गाडी खराब झाली होती म्हणून डायरेक्ट गोठ्यावर गाडी घेतली आणि भाऊनी तर डायरेक्ट धुवायला चालू केली. एवढं लांब जायचं होतं म्हणलं गाडीला तर पेट्रोल पाजलंच पाहिजे. दणकून पेट्रोल टाकून घेतलं ना आपण निघालो पुढे. थोडं पुढे येत नाही तर इकडे ऍक्सिडेंट पाहायला भेटला. गाडी डायरेक्ट पुलावरून खाली गेलेली होती. म्हणलं आपण तरी आता गपचूप हळूहळू चाललं पाहिजे. जमून बाबाला भूक लागली. बाबा डायरेक्ट बोलली एखादं झाड पा मस्त आणि तिथं डबे खोला आपण खायला बसू. मग आम्ही बसलो जेवण करायला. आळंदीत पोहोचलो. पार्किंगला गाडी वगैरे लावली. म्हणलं आता दर्शनाला जाऊ. इथं वकील साहेब स्वतःच नटापटा करत होते. मग आपण गेलो इंद्रायणी मातेत. हातपाय धुतले आणि आपण निघालो डायरेक्ट दर्शन बारीकडे. वारी होऊन गेली पण खूपच गर्दी होती. शेवटी आम्ही दर्शन बारीत लागलो आणि आम्हाला पूर्ण 2 तासानंतर दर्शन भेटलं. दर्शन करून बाहेर येताच आपल्या आळंदीत पण काही कमी ओळख नाही. आपल्याला डायरेक्ट तिथं 2 आपले फॅन भेटले. त्यांना भेटलो, टाटा बाय बाय केला ना आपण निघालो पुढे. थोडं पुढे येताच गणभाऊनी पोंगी घेतली. म्हणलं मला पण द्या. आता सगळंच खात होते म्हणलं. झमन बाबांनी पण एक पोंगा घेतला आणि मला दाखवत खायला चालू केला. माऊलींचं दर्शन करून आपण डायरेक्ट आळे फाट्याला श्री रेडा समाधीला दर्शन करायला आलो. मग काय दर्शन वगैरे घेतलं. तिथं भजन चालू होतं. म्हणलं परत कधी आपल्याकडून इथं सेवा होणार आहे. म्हणलं आपण पण थोडीशी सेवा करू. मग वाजवलं पाखवाज आपण तिथं दर्शन वगैरे करून निघालो. पुढे लई थंडी वाजली होती. म्हणलं कॉफी तरी पिऊन घेऊ. यांचं काय चालू होतं काय माहिती. तर मित्रांनो असा होता आजचा आपला व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद आणि फॉलो करायला विसरू नका.